वैष्णवी हगवणे प्रकरण महाराष्ट्रात ताजं असतानाच पुण्यात पुन्हा एकदा एका उच्चशिक्षित तरुणीनं हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या जाचाला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय। या घटनेनं पुणे पुन्हा एकदा आदरलंय। नेमकं काय घडलंय पाहूयात। पुण्यातील हडपसरच्या हांडेवाडी भागात राहणारी दीपिका प्रमोद जाधव 2017 मध्ये तिचं लग्न झालं होतं। दीपिकानं कृषी पदवीचं शिक्षण घेतलं होतं। ती एका खाजगी कंपनीमध्ये चांगल्या पगारावरती नोकरीला होती। तिचा पती प्रमोद हा देखील एक सरकारी कार्यालयात लिपिक पदावरती होता। त्यांना एक मुलगा देखील आहे। पण हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या सततच्या जाचाला कंटाळून या उच्चशिक्षित तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना घडली। तिची सासू तिला माहेराहून पैसे आण म्हणून सतत तगादा लावायची, शिवीगाळ करायची, अक्षरशः मारहाण करायची। परंतु या सगळ्यामध्ये तिचा पती कधीही या भांडणामध्ये पडायचा नाही किंवा दीपिकाची बाजू घ्यायचा नाही। या सगळ्या छळाला कंटाळून दीपिकानं घराच्या छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी तिची सासू द्वारका जाधव हिच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि क्रूर वागणूक देणे या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय।